ट्रान्सफॉर्मरची म्हणजे काय बघितलं, त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे प्रकार बघितले. आता 3 फेज ट्रान्सफॉर्मर आणि सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर याची आतील रचना कशी असते हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर 3 फेज ट्रान्सफॉर्मर आणि सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची रचना सारखीच असते. या ठिकाणी सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे. याच पद्धतीने 3 फेज ट्रान्सफॉर्मरची रचना असते. त्याला पॉवर ट्रान्सफॉर्मर किंवा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची रचना अशा पद्धतीने असते. ही आंतररचना दाखवणारी आकृती असते. या ट्रान्सफॉर्मर मध्ये एक जाड पोलादी पत्र्याची टाकी घेतलेली असते. या टाकीमध्ये लाकडी ठोकळ्यावर ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो. या लाकडी खाली बाजूस लाकडी ठोकळा बसून त्याच्यावरती ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो. या ट्रान्सफॉर्मरची कोर ही सिलिकॉन स्टीलच्या स्टॅम्पिंग पासून बनवलेली असते. कोर ही सिलिकॉन स्टीलच्या स्टॅम्पिंग पासून बनवलेली असते. तर एचबी आणि एलबी वाइंडिंग इनॅमल्ड कॉपर वायर किंवा इनॅमल्ड अॅल्युमिनियम वायर पासून बनवलेले असते. हे एचबी वाइंडिंग वरील बाजूस असणाऱ्या एचबी बुशिंगला जोडलेली असते. एचबी वाइंडिंगची टोकं वरील बाजूस असणाऱ्या एचबी बुशिंगला जोडलेली असतात. तर एलबी वाइंडिंगची टोकं वरील बाजूस असणाऱ्या एलबी बुशिंगला जोडलेली असतात. हे बुशिंग हे चिनी मातीपासून पोर्सलिन किंवा चिनी मातीपासून बुशिंग बनवलेली असतात. या बुशिंगच्या मध्यभागी छिद्र असतं. या छिद्रामध्ये या ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन या छिद्रामधून वरच्या बाजूला नेऊन टर्मिनलला इथं जोडलेली असतात. अशाच पद्धतीने या ठिकाणी एलबी वाइंडिंगचे टर्मिनल जोडले जातात. या ठिकाणी एचबी वाइंडिंगची टर्मिनल जोडले जातात. नंतर या ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल भरलेलं असतं. ट्रान्सफॉर्मर ऑइल हे ट्रान्सफॉर्मर थंड करण्याचं काम करतं. ट्रान्सफॉर्मर थंड करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरच्या टँकमध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल भरलेलं असतं. हे ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ अतिशय उच्च असते आणि हे उत्तम प्रकारचं अवाहक आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर थंड करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑइल वापरतात. नंतर या ट्रान्सफॉर्मरच्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीने रेडिएटर पाईप जोडलेले असतात. रेडिएटर पाईपमुळे ट्रान्सफॉर्मर लवकर थंड करण्याचं काम केलं जातं. कारण रेडिएटरमुळे या ट्रान्सफॉर्मर तेलाचा जास्तीत जास्त पृष्ठभाग हा हवेच्या संपर्कात येतो आणि त्यामुळे ट्रान्सफॉर्मर ऑइल थंड करण्याच्या दृष्टीनं हा रेडिएटर पाईप दोन्ही बाजूला ट्रान्सफॉर्मरच्या रेडिएटर पाईप बसवलेले असतात. नंतर या ट्रान्सफॉर्मरच्या वरील बाजूस एक कॉन्झर्वेटर टँक जोडलेला असतो. कॉन्झर्वेटर टँक हा एका पाईप मार्फत या ठिकाणी रिले जोडलेला आहे. या रिले मार्फत पाईपच्या साहाय्याने कॉन्झर्वेटर टँक मुख्य टँकच्या वरील बाजूला एक गोलाकार कॉन्झर्वेटर टँक बसवलेला असतो. या कॉन्झर्वेटर टँक वरती इथं ऑइल लेवल ऑइलची पातळी दर्शवणारी इथे इंडिकेटर बसवलेला असतो. या ट्रान्सफॉर्मर मधील ऑइलची पातळी या इथे आपल्याला पारदर्शक काचेची पट्टी बसवली असते. त्याच्या मधून आपल्याला ट्रान्सफॉर्मर मधील तेलाची पातळी बघता येईल. नंतर या कॉन्झर्वेटरच्या वरील बाजूला एक पाईपच्या साहाय्याने ब्रीदर जोडलेला असतो. या ब्रीदर मध्ये सिलिका जेली भरलेली असते. आता ज्यावेळी ट्रान्सफॉर्मर कार्य करत असतो त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये आतमध्ये उष्णता निर्माण होते. एचबी वाइंडिंग आणि एलबी वाइंडिंग आणि कोरमुळे आतमध्ये उष्णता निर्माण होत असते. त्यामुळे ही उष्णता ट्रान्सफॉर्मर ऑइल शोषून घेते आणि ट्रान्सफॉर्मर ऑइल शोषून घेतल्यामुळे ट्रान्सफॉर्मर ऑइल गरम व्हायला लागतं. गरम झालेलं ऑइल हे प्रसरण पाहू लागतं. प्रसरण पावण्यासाठी वरच्या बाजूला इथं कॉन्झर्वेटर टँक मध्ये या ट्रान्सफॉर्मर तेलाची पातळी वाढते. ज्यावेळी ऑइल प्रसरण पावतो त्यावेळी कॉन्झर्वेटर टँक मध्ये ट्रान्सफॉर्मर तेलाची पातळी वाढत जाते. ज्यावेळी ट्रान्सफॉर्मर रात्रीच्या वेळी ट्रान्सफॉर्मर वरती लोड कमी असतो तर ट्रान्सफॉर्मर लोड कमी झाल्यामुळे लॉसेस कमी होतात आणि ट्रान्सफॉर्मर ऑइल थंड व्हायला सुरुवात होते. ट्रान्सफॉर्मर थंड झाल्यानंतर ते आकुंचन पावते. आकुंचन पावल्यानंतर या वाढलेल्या तेलाची पातळी या कॉन्झर्वेटर टँक मध्ये ऑइलची पातळी कमी होऊ लागते. कमी झाल्यामुळं बाहेरील वातावरणातील हवा या कॉन्झर्वेटर टँक मध्ये ब्रीदर मार्फत येते. या ब्रीदर मार्फत या कॉन्झर्वेटर टँक मध्ये हवा येते. आता ही हवा आतमध्ये येताना बाष्प विरहित या कॉन्झर्वेटर टँक मध्ये
किंवा ट्रान्सफॉर्मर मध्ये येणारी जी हवा असते ही हवा बाष्प विरहित हवा यावी लागते. त्यासाठी या ब्रीदर मध्ये सिलिका जेली भरलेली असते. सिलिका जेली काय करते तर ज्यावेळी वातावरणातील हवा आतमध्ये येते त्यावेळी ही सिलिका जेली काय करते त्या वातावरणातील हवेतील बाष्प आर्द्रता शोषून घेते आणि शुद्ध कोरडी हवा या कॉन्झर्वेटर टँक मध्ये पाठवते. कारण ट्रान्सफॉर्मर तेलामध्ये अति अल्प प्रमाणात जरी पाणी गेलं तरी ट्रान्सफॉर्मरचे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ मोठ्या प्रमाणात कमी होते आणि त्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये अर्थ फॉल्ट किंवा शॉर्ट सर्किट फॉल्ट अशा प्रकारचे दोष निर्माण होतात आणि ट्रान्सफॉर्मर जळण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी या ठिकाणी ब्रीदर बसून ब्रीदरमध्ये सिलिका जेली भरलेली असते आणि सिलिका जेली काय करते की वातावरणात जेव्हा ऑइल आकुंचन पावत असतं त्यावेळी ब्रीदरमधून येणारी हवा ही बाष्पविरहित कोरडी हवा या कॉन्झर्वेटर टँक मध्ये जाते. खालील बाजूला ट्रान्सफॉर्मरला व्हील बसवलेले असतात. एका ठिकाणाहून ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी खालील बाजूला व्हील बसवलेले असतात. नंतर हे संपूर्ण ट्रान्सफॉर्मर ऑइल काही कालावधीनंतर हे ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्टर करून घ्यावं लागतं. फिल्टर म्हणजे त्याच्यामध्ये जे बाकीचे घटक उष्णतेमुळे बाकीचे जे घटक आलेले असतात कार्बन आलेला असतो ते शुद्ध करण्यासाठी खालील बाजूला इथं ड्रेन कॉक बसवलेला असतो. ड्रेन कॉक मधून आपल्याला फिल्टरसाठी या ट्रान्सफॉर्मर टँक मधील संपूर्ण ऑइल बाहेर काढून घेता येईल. नंतर वरील बाजूला एक एक्सप्लोजन व्हेंट पाईप बसवलेला असतो. ज्यावेळी ट्रान्सफॉर्मर मध्ये अचानकपणे अर्थ फॉल्ट किंवा शॉर्ट सर्किट फॉल्ट निर्माण झाल्यानंतर या ट्रान्सफॉर्मर मध्ये मोठ्या प्रमाणात गॅसेस निर्माण होतात. हे गॅसेस मुळे ट्रान्सफॉर्मर टँक फुटू नये म्हणून या ट्रान्सफॉर्मर मध्ये आतमध्ये निर्माण झालेले जे गॅसेस असतात ते गॅसेस या एक्सप्लोजन व्हेंट पाईप मधून बाहेर येतात. या ठिकाणी प्लास्टिकचा पातळ पडदा इथे बसवलेला असतो. तो पडदा फुटतो आणि याच्यातील गॅसेस असते गॅसेस काय होतात बाहेर पडतात. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचं संरक्षण केलं जातं. आतील गॅसेसच्या दाबापासून ट्रान्सफॉर्मरचं काय केलं जातं संरक्षण केलं जातं. तर अशा पद्धतीने हा एक्सप्लोजन व्हेंट पाईप वरील बाजूला तिरका जोडलेला बसवलेला असतो. नंतर या ठिकाणी बुक्चल रिले आहे. बुक्चल रिले काय करतो ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठला अर्थ फॉल्ट लिकेज करंट फॉल्ट कुठलाही दोष निर्माण झाला तर हा रिले कार्यान्वित होतो आणि त्याचा बजर वाजायला सुरुवात होते आणि ट्रान्सफॉर्मर काय केला जातो ट्रान्सफॉर्मरचा कनेक्शन काय केले जातात बंद केले जातात. ट्रान्सफॉर्मर मध्ये निर्माण झालेले दोष निर्माण होऊन ट्रान्सफॉर्मर नुकसान होऊ नये म्हणून ट्रान्सफॉर्मरचं नुकसान होऊ नये म्हणून हा बुक्चल रिले या ठिकाणी बसवलेला असतो. तो ट्रान्सफॉर्मरचं अर्थ फॉल्ट लिकेज करंट फॉल्ट या दोषापासून संरक्षण करतो. याला रिले म्हणतात. हा रिले कॉन्झर्वेटर टँक आणि मुख्य टँक यांच्यामध्ये या ठिकाणी बुक्चल रिले बसवलेला असतो. आता अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर ऑइल याच्यामध्ये भरलेलं असतं. तर हे पॉवर ट्रान्सफॉर्मरची जी रचना आहे डीपी वरती बसवलेले जे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतात त्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची पॉवर ट्रान्सफॉर्मरची रचना अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मरची रचना असते. त्या ट्रान्सफॉर्मरच्या ऑइल कुलिंगच्या पद्धती आहेत. हे ऑइल हे ट्रान्सफॉर्मर कुलिंगच्या पद्धती. ट्रान्सफॉर्मर थंड का ठेवावा लागतो तर ज्यावेळी ट्रान्सफॉर्मर कार्य करत असतो त्यावेळी ट्रान्सफॉर्मर मध्ये वाइंडिंग मध्ये ट्रान्सफॉर्मरचं जे प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग असतं त्या वाइंडिंग हे कॉपर वायर पासून बनवले असते. त्यामुळे वाइंडिंग मध्ये काय होतं कॉपर लॉसेस निर्माण होतात. वाइंडिंग मधून प्रवाह वाहिल्यामुळं याच्यामध्ये उष्णता निर्माण होते आणि उष्णता ट्रान्सफॉर्मर ऑइल शोषून घेते. नंतर कोर मध्ये आयर्न लॉस निर्माण होतात. हे आयर्न लॉस निर्माण झाल्यामुळे कोर मध्ये उष्णता निर्माण होते, कोर गरम होते. वाइंडिंग मध्ये कॉपर लॉस निर्माण होऊन वाइंडिंग गरम होते. कॉपर लॉस आणि आयर्न लॉस मुळे ट्रान्सफॉर्मरची उष्णता वाढते. ट्रान्सफॉर्मरची उष्णता वाढून ट्रान्सफॉर्मर उष्णतेमुळे जळण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑइल भरलेलं असतं. आता हे ऑइल असतं ते ऑइल ट्रान्सफॉर्मर थंड करण्याच्या पद्धती त्याच्यामध्ये एअर कुलिंग लहान क्षमतेचे जे ट्रान्सफॉर्मर असतात छोटे ट्रान्सफॉर्मर जे असतात सेल टाईप ट्रान्सफॉर्मर छोटे जे ट्रान्सफॉर्मर असतात त्यांना स्वतंत्र वेगळ्या कुलिंगची पद्धत नसते. हवेतील वातावरणातील जी हवा आहे त्या हवेमुळेच हे ट्रान्सफॉर्मर काय केले जातात थंड केले जातात. नंतर दुसरं आहे ऑइल कुलिंग.
यामध्ये काय केलं जातं, आता हा ठिकाणी ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे तो ऑइल कुलिंग पद्धतीचा आहे. ट्रान्सफॉर्मर टँक मध्ये ऑइल भरून त्या टँक मध्ये ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो आणि त्या ऑइलमुळे हे ज्यावेळी वाइंडिंग आणि कोर गरम होते ते गरम झालेली उष्णता ऑइल शोषून घेतं आणि ऑइल काय केलं जातं, ऑइलमुळे ट्रान्सफॉर्मर थंड ठेवला जातो, त्याला म्हणतात ऑइल कुलिंग. नंतर फोर्स्ड एअर ऑइल कुलिंग आहे. या पद्धतीने ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑइल भरलेलं असतं, फक्त याला थंड करण्यासाठी बाहेरील बाजूने फॅन बसवलेले असतात, पॉवर फॅन बसवलेले असतात आणि पॉवर फॅनच्या सहाय्याने याच्यावरती थंड हवा फेकली जाते, त्यामुळे हा ट्रान्सफॉर्मर लवकर थंड करण्याचं काम केलं जातं आणि याला म्हणतात फोर्स्ड एअर ऑइल कुलिंग म्हणतात. नंतर चौथा प्रकार जो आहे तो ऑइल इमर्स्ड वॉटर कुलिंग. ऑइल इमर्स्ड वॉटर कुलिंग म्हणजे काय, याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑइल भरून या टाकीमधून या ट्रान्सफॉर्मर टँक मधून कुलिंग पाईप वॉटर पाईप याच्यामधून पास केलेले असतात किंवा नेलेले असतात. त्यामुळं जेव्हा ट्रान्सफॉर्मर गरम होतो तेव्हा ट्रान्सफॉर्मरची उष्णता ऑइल शोषून घेतं. ऑइलची उष्णता याच्यामध्ये असणारे ज्या वॉटर ट्यूब्स असतात त्या वॉटर ट्यूब्स काय करतात, ऑइलचं उष्णता शोषून घेतात आणि ती उष्णता बाहेर पाठवली जाते. तर अशा पद्धतीमध्ये पाणी सतत थंड ठेवावं लागतं. या पद्धतीमध्ये सतत पाणी थंड करून आतील ऑइलची उष्णता पाण्यामार्फत काय केली जाते, शोषून घेतली जाते. तर अशा पद्धतीने ऑइल कुलिंग ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्याच्या पद्धती आहे. त्याच्यामध्ये पहिली पद्धत जी आहे ती एअर कुलिंग आहे, दुसरी पद्धत जी आहे ती ऑइल कुलिंग आहे, तिसरी पद्धत आहे ती फोर्स्ड एअर ऑइल कुलिंग आणि चौथी पद्धत आहे ती ऑइल इमर्स्ड वॉटर कुलिंग. तर अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्याचं काम केलं जातं. त्यानंतर पॉवर ट्रान्सफॉर्मरची रचना म्हणतात, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची रचना म्हणतात. अशा पद्धतीने या ट्रान्सफॉर्मरची रचना असते. यानंतर आपण ट्रान्सफॉर्मरच्या मेंटेनन्स, ट्रान्सफॉर्मरची देखभाल हे दुसऱ्या लेक्चरला आपण बघणार आहोत.